Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज खूप दिवसानंतर आम्ही एका शॉर्ट ट्रिपला जाणार आहोत आणि डेली हॉस्पिटल असल्यामुळे पॉसिबल नाही होत, बट येस फायनली जे वीकली ऑफ स्पेंडिंग आहे त्याच्यातून मला सुट्टी मिळाली आहे आणि सुपर एक्साइटेड, कारण आमच्याबरोबर अजून एक कपल आहे. कोण आहे हे तुम्हाला आय गेस थोड्याच वेळात समजेल. अँड येस नायसाला सुट्टी आहे, पण तिचा आज ओपन हाऊस आहे, सो त्याच्यासाठी आम्ही चाललो आहोत. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सो रचना सकाळीच उठून एडिटिंग करून ब्लॉग एडिट करून रात्रीच तिने ब्लॉग एडिट केलं, सगळं काय झालं, जेवण झालं आहे, आईचं सगळं काय तयार करून फायनली आता आम्ही निघत आहोत. School. Yes, all set to go to school. Sorry. Nice. चप्पल घालून जायचं नाही सगळं. नायसाचा आज प्रोग्रेस ऐकून मला एवढं बरं वाटलंय, आनंद झाला, खूपच आनंद झालाय. कारण आम्ही नायसावर प्रेशर देत नाही अभ्यासाचं. जेव्हा ती करत असते तेव्हा मी थोडंफार ते ओरडते, ते एकदम नॅचरल आहे, ते ओरडणं होतच, किती बोललं तरी ते होतच होतं. बट आज जे टीचर म्हटली की ऍक्च्युली मी तिला तेच म्हटली की तिला घरी जास्त अभ्यास करायला नाही आवडत, नाहीसा करते, पण जेवढं होमवर्क दिलं ना तेवढं करते आणि थोडंफार तिला मी काय दिलं करायला तर ती करते, त्याशिवाय ती काय असं त्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही ती. तर टीचर म्हणतात की काही गरजच नाही, कारण ती इथेच एवढी स्पॉन्टेनियस आहे क्लासमध्ये की तिला कधी कधी आम्हाला सांगावं लागतं की थांब जरा, दुसऱ्यांना पण उत्तरं देऊ दे, तिलाच सगळं बोलायचं असतं. म्हणजे काही प्रश्न विचारलं तर तिचा पहिले हात वरती असतो. तर हे मला ऐकून एवढं बरं वाटलंय की म्हणजे नेक्स्ट एक्साइटमेंट असते की आता ह्याच्या पुढे काय. ती टीचर म्हणते की ही एकच मुलगी जी अशी बिलकुल बोलत नाही की मला घरी जायचंय, ती सारखं हेच म्हणत असते की आता ह्याच्या पुढे काय. मग ते काही असेसमेंट दिलं ती फटाफट कम्प्लीट करते, बोलते आता ह्याच्या पुढे मी काय करू. म्हणजे घरी पण तिचं हेच असतं की ह्याच्या पुढे मी काय करू. पण तिचा आजचा प्रोग्रेस बघून आणि ऐकून मला एवढं बरं वाटलंय. लिटरली तिच्या सगळ्या असेसमेंट मध्ये तिला एक्सिलंट मिळाले, जे आता लेटेस्ट ऑक्टोबरमध्ये आम्ही हाँगकाँगला जाण्याच्या आधी झालेलं. आणि मला एवढं रिलॅक्स फील होतंय ना, ती म्हणजे खूपच मस्त वाटतंय मला. आणि प्रत्येक पॅरेंटला असं वाटतं ना. मेन तेच आहे की आम्ही तिला कधीच प्रेशराईज करणार नाही, तिला जसं हवंय तसं तिला करू दे. तिच्या स्कूलचं वैशिष्ट्य तेच आहे की ते सगळं प्रॅक्टिकल वेने त्यांना शिकवतात. असं आता त्या दिवशी त्यांचं फील्ड वर्क होतं, त्यांना नर्सरीमध्ये नेलेलं, तिथे प्रत्येक प्लांट्स बद्दल सांगितलं, रूट्स पासनं त्याच्या खाली काय असतं, कोणते गोष्टी ग्रो होतात खाली, कोणते गोष्टी ट्रीजवर ग्रो होतात, ते कसं प्रॅक्टिकली त्यांना दाखवलं ना. म्हणून ते तिला एकदम डोक्यात आता बसलंय. कोणती भाजी दिसली की ती मला म्हणते की आई ही ते ग्रो होते, हे असं होतं. ती आल्या मला ते काय काय सांगत होती प्लांट्स बद्दल, सगळे बॉडी पार्ट्स, म्हणजे प्लांट्सचे. बोलते आपले पण कसे बॉडी पार्ट्स असतात तसे प्लांट्सचे पण असतात. म्हणजे हे टॉक्स ह्या वयात करणं पण इट्स अ बिग थिंग. आणि नायसा खूप गप्पा मारते, ते जास्त तुम्हाला दिसत नसेल पण नायसाचे खूप मोठ्या गप्पा आहेत. पण छान वाटलं नायसा, वी सो प्राऊड ऑफ यू. असंच अभ्यास करा बब्बू, असंच करा, असंच छान करा, लक्ष ठेवा. सकाळचा नाश्ता आफ्टर अ लॉंग टाइम बराई सर रचनाला जबरदस्ती घेऊन आलो. आम्हाला अशी जागा द्या जिथे मिसळ आणि साऊथ इंडियन दोन्ही एकच. सकाळी आम्ही मस्त अनहेल्दी फूड खातोय, म्हणजे मी, रचना तर तिचं हेल्दी खाणार आहे. काय हेल्दी खाणार आहे? काय हेल्दी खाणार आहे? हेल्दी खायला नेत होती, आणलं मी सर खायला. मला जॉईन केलंय फोरम आंटी.
अंकित अंकल. अरे हिचा केक कोण घेईल? आणि छोटी बेबी पण आल्या आमच्या. कैसी है फोरम? ऑल गुड. हाउ इज यू अंकित? अंकित एकदम इसके मूड में, फुल पिकनिक मूड में. तू सिखा रही है? इतना टेंशन मत दे मुझे. जितना कैपेसिटी है उतना सिखा रहे हैं. सीख लेंगे. अरे वैसे तो सीख ही लेंगे, ऐसे कुछ है नहीं. कभी भी क्या लूं कैसे. तो अभी हम गए थे ना हांगकांग, तो मैंने उसके सब ज्यादातर अजियो से लिए थे कपड़े और अजॉर्टे से लिए थे, पर वो भी सब 7 to 8 years वाले ही लिए. क्या करूँ, मिलती ही नहीं, उसका एज ग्रुप ही नहीं है, गायब ही है उसका एज ग्रुप. अभी मिंत्रा पे मुझे सिर्फ 2 फ्रॉक अच्छे लगे, डिसेंट लगे, लेकिन वो उनका जो डिजाइन और पैटर्न है उसके हिसाब से प्राइस बहुत कम है. मेरे को लग रहा है गारंटी वो मटेरियल में कुछ छोड़ बराबर. तो मैं वो लेने का रिस्क भी नहीं ले सकती ना कि ऐसा क्वालिटी नहीं होगा. किलोमीटर सुन लेफ्ट. क्या बोल रही है ये गूगल? किलोमीटर से लेफ्ट है बाबा. अरे तो ठीक. ओके. आता खूप भूक लागली आहे मला. हिशोबाच्या बाहेर. बिचारी ते पण थांबलेत आपल्यासाठी. अभी चौंडी आया है, यही है ना? चोंडी रोड. चोंडी गाव. फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, टॅमरिन रिट्रीट. अँड ॲज युजल प्लॅन बाय None other than फोरम सोनपाल, सोनपाल. मिस्टर अँड मिसेस शहा. कशी आहे तब्येत? हे बघा, सगळे सगळ्यांना पायांचाच इश्यू झालाय मला वाटतं. माझं नाही, मला सासूबाईंचं दुखते. 2 महिन्यांपासून बेडवर आहे. सगळे. पुढचा दरवाजा काय त्याला बंद करायला? रील कसे करणार तुम्ही? अंकित किती प्रिपेअर्ड आहे. आता येता येता थांबवला बोलतो प्रॅक्टिस. बाबू आज फिश संभाल रहा है किचन. मेरा प्रॉब्लम ये आपका जैसे पाचर दिखा फिश आंटी ने बोल जस्मीन. आंटी ने की मैक्स क्या है, यानी कि मैक्स की कॅट क्या है तुम्हाला? सुशी बोला तिच्याशी मराठी काल येणार. अरे मी झालं बोलायला. यानी कि मैक्स क्या है? बोले तू सिखाएगी पूरा. कि मैक्स क्या है? मॅक्स आहे घरी. आपण जेवण घेऊया का पहिले? कि बोला लागली कि मैक्स ने बोला सुशी मायलो आओ सुशी क्या है? सुशी कुठे? तिकडे जायचंय आपल्याला. आपल्याला तिकडे जायचंय. तुमचं काय जेवण? ये रूम तो इधर से ही है. ये रूम में कहाँ थे कभी? थे नहीं, लेकिन हम फर्स्ट टाइम नहीं, हम जो फर्स्ट टाइम आए थे हम वहाँ से एंटर किया. ही है यहाँ से नहीं ये नीचे सो हा डुप्लेक्स आहे. वाव नाइस. 25 ग्राम. अरे फोरम जोई लेना बाबू. आओ जो अरे सुन. अरे आंटी इसी वगैरह मत चल. वाव
आयसाला आवडली रूम. उसका जो सोफा है ना उसका कुछ गड़बड़ फिक्स नहीं हो पा रहा है. वो नया ही है ना सब कुछ. भाभी जाएंगे ना. हाँ. कोण नाही ना तिथे. नाही आता तिथे कपलला ठेवलं कारण मग सोफा वापरला. याचा बर्थडे कधी 19 ना. 30. थर्सडे को, ये थर्सडे कमिंग थर्सडे. ऍपल ते लॉलीपॉप सारखंच आहे. ऍपल मध्ये चिकन नाही ऍपलचा काही संबंधच नाही आहे. सर किधर आहे. सर तू अच्छा सगळे फॅन आहेत तिथे. जो फोरम you should also start watching. चुप रे तू. कधीपासनं मस्त आहे. कुठे बाकी करीना कपूर को लग गया. हे आपला फर्स्ट सेकंड आणि आता थर्ड फोटो इकडे येईल. थर्ड है. अरे पर आंटी आपने एक बार भी नहीं डाले आपके पेज पे. क्या करो? आता तिन्ही टाकूया. वो लास्ट टाइम 2 का बोला. खूप सुंदर केलेलं आहे आता है ना. मस्त असं छोटस होमस्टे. मस्त टॅमरिन रिट्रीट. ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, टॅमरिन रिट्रीटला आम्ही आलोत अलिबाग आणि काका काकींबरोबर आता ते घरच्यासारखं झालेलं आहे. त्यांचा फोन आला, मी सांगितलं की चला भेटूया, या तुम्ही, आणि आम्ही लगेच. भेंडी आहे. भेंडी फ्राय. ये विक्रम है. इसने देखा होगा. ये तो था ना. ये था. अप्रतिम जेवण है ना. ट्रस्ट आणि था उससे तो बहुत अमेजिंग. सिरियसली. आणि मेन त्यांचं प्रेझेंटेशन. पनीर लखनवी ना. भेंडी फ्राय माझा आवडता सलाड, भाकरी, भात, वरण, सगळ्या डाळीचा मिक्स. अच्छा है ना. वो कुछ अलग दाल चोखे का नहीं है ना, चावल का नहीं है, कुछ अच्छा है ना. ये चावल दाल वाला है. क्या दाल वाला है ना. तो ये बाबू ये कुछ ज्यादा ही अच्छा है. मैं ज्यादा खा रही हूँ. काय खायला पाहिजे मला, मी तेवढं खाते. सगळंच चांगलं. सो शेफने एकदमच छान जेवण रेडी केलंय. प्रेजेंटेशन बहुत अच्छी. लखनवी. वो अंदर पनीर ही है ना स्टफिंग में. नाइस. थैंक यू. और क्या मिलेगा. भैया आपको पास्ता बनाना आता है. व्हाइट सॉस पास्ता. हमारे बर्थडे बॉय का व्हाइट सॉस पास्ता फेवरेट आहे. एकला सांगते. मी ताई म्हटलं त्यांना, आता ते नाव नको. हो. खास मोदक बनवले. नाही त्याला काय हवं. थँक्यू. दुसरी सांगू का. फुलच्या आतमध्ये सब्जी. बरं, जसवीच्या आई बाबा कुठे झोपणार. सो इट्स पूल टाइम. एक आहे माझ्या पायाचं. अंकल किचन. और मैट सुशी तो सुबह से दिखे ही नहीं है. वो अपने इम्पोर्टेंट गेस्ट होस्ट. मस्त गरमागरम चहा. डोळे बघ कुठे. तिथून काय डायरेक्ट उडी मारणार आहे. हा घे मार. गो. आता ती रिलॅक्स झाली. तू बघ कसं बघतोय तुझ्याकडे. एकदम सुंदर प्रॉपर्टी.
छान वाटतंय ना. अमेझिंग. आवाज एवढं छान येत आहे ना. आता जरा थोडं शांत झालंय. ती अमेझिंग वाटते सनसेटच्या टायमाला. आणि एवढं छान अपग्रेडेशन केलंय ना टॅम्बरेन रिट्रीटला. आता हे आम्ही काहीतरी दिस इज थर्ड का फोर्थ टाइम. फर्स्ट टाइम आम्ही ॲज अ गेस्ट आलेलो तेव्हा टॅम्बरेन रिट्रीट वॉज कम्प्लिटली न्यू फॉर अस. त्याच्यानंतर सेकंड टाइम आमचं गेट टुगेदर होतं, मीटअप झालेला. थर्ड टाइम आम्ही आमच्या दोन्ही आयांना घेऊन आलेलो आणि आज आहे फोर्थ टाइम. तर दरवेळेस एव्हरी टाइम आम्ही अपग्रेडेशन बघितलेलं आहे टॅम्बरेन रिट्रीटमध्ये आणि इट्स अमेझिंग. हळू 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 नाहीसा. आयलो त्या ह्यानी आमचं हे केलं होतं. ही लाईट छान. नाहीसा तुला हात धुवायचा लक्षात नको जबरदस्त. रचना काय म्हणत होती की त्याचा काढल्यावर तुला माझा तुमचं रिॲक्शन असं करायला काहीतरी. हे काय करतोय तुमचा रिॲक्शन आणि मग तुम्ही एकदम करायचं ते. कारण म्युझिक आहे ना, डायलॉग्स नाही आहेत ना. म्युझिक वरनं ते एक्सप्रेशन. कुठे जायचंय? पप्पांकडे जायचंय. ए पप्पा खा. तिबा 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 अंकित अंकित एकटी. सो रचना गाणं गाणार आहे. मी नाही मला बघायला. सो कॅरिओके. रुक 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 आंटी को फोन करते पची होता है क्या फॉरिस. हेलो मदोश की जान. अरे भाई आवडच आहे. घर बसल्या मिळतं टँग 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 टँग. देव देता नाही छप्पर पाडून हवय नको म्हणणं प्रश्नच नाही. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय असलं की ते आवाज आला. नाईस नाईस वन अंकित. स्पीकर विदाउट म्युझिक छान झालं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. टेन 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 टेन. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. कुछ भी ना कहो कुछ ना कहो कुछ भी ना कहो. क्या कहना है क्या सुनना है मुझको पता है. तुमको पता है बस एक मैं हूँ. बस एक तुम हो. कुछ ना कहो कुछ भी ना कहो. Old is gold. Old is को अच्छा था. शाम के साए पिघले पिघले
मैं हूँ, बस एक तुम हो, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो। अभी अच्छा गाना, अभी अच्छा गाना ऐसा ही एक रोमांटिक सॉन्ग वो एंड ये दोनों डांस नहीं आया। दो दिल मिल रहे हैं, दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके चुपके दो दिल